इमॅन्युअल मॅक्रॉन सबतनिक मुंबईमध्ये दाखल। राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मॅक्रॉन यांचं स्वागत। गेटवे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात सहभागी होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर। पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यामध्ये होणार महत्त्वाची बैठक आणि चर्चा। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर। स्वागतासाठी सी लिंकवर विद्युत रोषणाई, दोन्ही नेत्यांची डिजिटल प्रतिमा साकारण्यात आली। पंतप्रधानांच्या एकदिवसीय दौऱ्याच्या निमित्तानं मुंबईतील वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल। छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक वाहतुकीसाठी बंद राहणार। मुंबई कोकण रोरो सेवा एप्रिलमध्ये सुरू होणार। हा प्रवास 5 तासांमध्ये पूर्ण होणार। मुंबईतील भाऊचा धक्का ते विजयदुर्गपर्यंत रोरो बोट असेल। मुंबईत कोकण भवन उभारण्याची मागणी। मंत्री नितेश राणे यांचं महापौर रितू तावडे यांना पत्र। कोकणी माणसासाठी हक्काचा निवारा उभारण्याची मागणी। कणकवलीमध्ये उभारणार मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह। शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन। मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी अमेडिया कंपनीला 3 मार्चपर्यंत मुदतवाढ। कंपनीला 21 कोटी रुपयांनी दंडाची रक्कम वसुलीसाठी मुदतवाढ। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना अभय। व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नसल्याची माहिती। विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्र्यांना सादर झाल्याची सूत्रांची माहिती। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा। शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक संपन्न। प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि संकल्पनेचं सादरीकरण। वसई विरार महापौर अजीव पाटील यांनी घेतली विकास कामांची आढावा बैठक। अपूर्ण कामं पूर्ण करण्याच्या आयुक्तांना सूचना। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेचा आग्रह। पहिल्या टप्प्यात 2.5 वर्षासाठी शिवसेनेचा दावा। पालकमंत्री संजय शिरसाट यांचा आग्रह। आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफीसा बेगम सत्तार यांचं निधन। विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त। देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरुवात आजपासून, तर आजपासून 19 फेब्रुवारीपर्यंत आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज मुंबईमध्ये बैठक। संध्याकाळी 6 वाजता दत्ता मामा भरणे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। मंत्री नरहरी झिरवळ यांची आज पत्रकार परिषद। झिरवळांच्या कार्यालयातील लाच प्रकरणात मोठी माहिती समोर आणणार। काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या आज टिळक भवनामध्ये बैठक। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार। खासदार राहुल गांधी यांची आज सुनावणी। पुणे कोर्टामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत खटल्यावर आज महत्त्वाची सुनावणी। वर्ध्यामध्ये पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार। 350 पेक्षा अधिक निवेदनकर्त्यांसोबत थेट संवाद। तक्रारींवर वेळेत कारवाई, संबंधित विभागांना निर्देश। डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह लवकरच खुलं होणार। नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम आता सुरू। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची माहिती। आमदार रोहित पवार यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद। अजित पवारांचा विमान अपघात यासंदर्भात नवीन खुलासे करण्याची शक्यता। आज सकाळी 10:30 वाजता होणार पत्रकार परिषद। यांनी घेतली अमित शहांची भेट। नागपूरमध्ये कोरडीत उभारली 161 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती। भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा लवकरच संपन्न होणार। अमित शहांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचं लोकार्पण। दुखवट्यामध्ये 75 शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रकरणाला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही। मंत्रालयातील खाबूंची सरकारनं सखोल चौकशी करावी, रोहित पवारांची मागणी। अकोला महापालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये दादागिरीची भाषा। अकोला शहराच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा अपेक्षित असताना प्रत्येक सभेचा अशा प्रकारे गोंधळ उडाल्यानं शहराचा विकास होणार तरी कसा, सर्वसामान्य नागरिकांचा सवाल। भाजपचे गटनेते आणि सभागृह नेते गणेश खनकरांनी घेतली किशोरी पेडणेकरांची भेट घेत विरोधी पक्षनेत्या झाल्याबद्दल अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या।
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये समित्यांसाठी धुसफूस, पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला स्थायी आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये स्थान नाही। किशोरी पेडणेकरांना विरोधी पक्षनेता वगळता कोणत्याही समितीमध्ये स्थान नाही। ठाणे पालिका मुख्यालयाच्या आवारातच दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार। शासकीय वाहनामध्ये कर्मचाऱ्यांची दारू पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष। लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वाटप। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाला स्थगिती। दोषींवर कारवाई करा, फडणवीसांचे आदेश, सूत्रांची माहिती। अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचलावीत। अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश। भंडाऱ्यात भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध। शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफीची मागणी। वडिलांसाठी लेक मैदानात टीका करणाऱ्यांवर सपकाळांची मुलगी भडकली। वडिलांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांनी बदनाम करण्याचा एक डाव आखलेला आहे आणि सुनियोजित प्रयत्न ते करतात। गार्गी सपकाळ यांची फेसबुक पोस्ट। पक्षाच्या कार्यालयावर मोर्चाला परवानगी मिळणार नाही, राजकीय पक्षांना पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा। काँग्रेस भाजपच्या आंदोलनानंतर पुणे पोलिसांचा निर्णय। बारामतीमध्ये भाजपचं निषेध आंदोलन। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून संताप। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेवरील वक्तव्याचा निषेधार्थ भिगवण चौकामध्ये भाजपचं आंदोलन। माझी जीभ कापल्यानं जनतेची सोय होणार असेल तर नक्की जीभ कापा, मात्र भाजपला एक्सपोज करतोय म्हणून जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, मात्र मी थांबणार नाही। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट। काँग्रेस प्रदेश अध्यक्षांच्या विरोधामध्ये उल्हासनगरमध्ये भाजपचं आंदोलन। भाजपकडून जोरदार घोषणाबाजी। सपकाळांनी माफी मागावी आणि राजीनाम्याची सुद्धा करण्यात आली मागणी। बीडमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधामध्ये भाजपचं आंदोलन। सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत महिला भाजप पदाधिकाऱ्यांनी फोडल्या बांगड्या। समस्त शिवप्रेमी आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी केली मागणी। थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित होणार। महापालिकेनं तातडीनं 933 कोटी रुपयांची थकबाकी भरावी। पुणे पालिकेच्या जलसंपदा विभागाचा थेट इशारा। रत्नागिरीमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू। उमेदवारांचं मनोबल वाढवण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची मैदानात धाव। भरती प्रक्रियेचा घेतला आढावा। नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। मनसे नेते नितीन पंडित यांची झाडं तोडण्याच्या निर्णयाला स्थगितीसाठी याचिका। ई गव्हर्नर्समध्ये कोल्हापूर पालिका राज्यात तृतीय क्रमांकावर। पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनचा राज्यातील सर्व पालिकांमध्ये अभ्यास। शिवजयंतीच्या निमित्तानं पालघरमध्ये राजा रयतेचा महानाट्य सादर होणार। महानाट्यामध्ये सहभागी जळगावातील 150 पेक्षा अधिक कलावंत सहभाग घेणार। अमरावतीमध्ये पंचवटी ते कांतानगर परिसरामध्ये जलवाहिनी फुटल्यानं रस्ता जलमय, लाखो लिटर पाणी वाया। छत्रपती संभाजीनगरमध्ये 614 ग्रामपंचायतींची मुदत संपली। ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्तीबाबत आज नागपूर खंडपीठात महत्त्वाची सुनावणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रामाणिक रिक्षा चालकानं परत केली 48,000 रुपये असलेली पर्स। रिक्षामध्ये महिला प्रवाशाची रोख रक्कम असलेली पर्स विसरलेली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर वसुलीसाठी महानगरपालिकेची धडक मोहीम। आतापर्यंत 204 कोटी रुपये जमा। मार्च 2026 पर्यंत 500 कोटींच्या वसुलीचं उद्दिष्ट। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये होणार नोकर भरती। रिक्त 222 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध। उमेदवारांना 18 मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार। हिंगोलीमध्ये एटीएसनं अटक केलेला शिक्षक बडतर्फ। मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे बडतर्फीचे आदेश। म्हाडाच्या 118 घरांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी। म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू। जेईई मुख्य 2026च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर। डोंबिवलीमधील हेत देवरा महाराष्ट्रामध्ये प्रथम। आशिषला परीक्षेमध्ये 99.99% गुण। छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यास नगरसेवकांवर गुन्हे। वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचे आदेश।
छत्रपती संभाजीनगरातील सामूहिक कॉपी प्रकरणी 18 कर्मचाऱ्यांचं निलंबन। या प्रकरणी 3 शिक्षक देखील निलंबित। आज वर्ष 2026 मधलं पहिलं सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी 3:36 सूर्यग्रहण सुरू होणार। हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही। मुलुंड अपघाताच्या प्रकरणी MMRDA कडून DBHILL LBAG या सल्लागार कंपनीची हकालपट्टी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर कारवाई। साताऱ्यामध्ये इस्तकबाले रमजान तकरीब 2026 कार्यक्रम संपन्न। समता विद्यानिकेतन उर्दू शाळेत विद्यार्थ्यांचं कुराण आणि विज्ञानावर प्रभावी सादरीकरण। बदलापूरमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय मराठा महोत्सवाचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याचं आयोजन। उल्हासनगर पालिकेतील कामगार संघटना अधिकारी वर्गासाठी मैदानात। पालिकेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या विविध समस्यांसाठी आता संघटना लढा देणार। वर्ध्याच्या आर्वीमध्ये खाटूश्याम देवस्थानची भव्य निर्मिती। 19 फेब्रुवारीपासून भाविकांसाठी दर्शन होणार खुलं। 19 फेब्रुवारीपासून प्राणप्रतिष्ठा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। पुण्यामध्ये गुडलक चौकातील कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या विरोधात आंदोलन। काळ्या पट्ट्या तोंडावर बांधत भाजपच्या विरोधात बॅनरबाजी करत मूक आंदोलन। येस बँक सुरक्षा SRC डीलवर EOWची नजर। वधावन यांच्या तक्रारीनंतर खळबळ। संबंधित कागदपत्रांसह तक्रार RBIला पाठवण्यात आली, तर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी। मुलुंड अपघात प्रकरणी बैठकीमध्ये मुलुंड अपघातासंदर्भात गंभीर दखल। सर्व प्रकल्पांचे होणार ऑडिट। दक्षता पथक नेमून अधिकारी क्षेत्र भेट देणार। प्रकल्पात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई होणार। मुंबईतील गजबजलेल्या CSMT स्थानकाच्या रुळावर एक अवलिया झोपलेला असताना ट्रेन आल्यानं काही काळ तणाव। पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेता व्यक्तीला ताब्यात घेतल्यानं अपघात टळला। सोन्या चांदीच्या भावात पुन्हा घसरण। जागतिक घडामोडींचा सोन्या चांदीच्या भावावर परिणाम। लग्न सराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा, मात्र गुंतवणूकदारांची चिंता वाढली। बीडमध्ये परीक्षेच्या दरम्यान कॉपीचा सुळसुळाट। विद्यार्थ्यांना कॉपी पोहोचवतानाचा व्हिडिओ व्हायरल। प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष। लातूरमध्ये अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी महामोर्चा। या प्रकरणी विद्यालयातील अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा आणि संघटनांचाही सहभाग। सोलापूरमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन। अंगणवाडी सेविकांना तात्काळ शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी। विविध मागण्या मान्य न झाल्यास 24 फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढण्याचा इशारा। जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकरांनी घेतला लाठीकाठी फिरवण्याचा आनंद। शिवकालीन युद्धकला स्पर्धेदरम्यान त्यांनी हातात लाठी घेत कौशल्यानं लाठी फिरवण्याचा आनंद घेतला। ऑस्ट्रेलियातील 40 साई भक्तांची साई प्रसादालयाला सदिच्छा भेट। प्रसादालयाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली जाणून। ही सेवा जागतिक स्तरावर आदर्शवत असून साई भक्तांसाठी प्रेरणादायी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत भव्य शिवस्मारक यात्रेचे 8 जिल्ह्यामध्ये आयोजन। लातूरमध्ये आगमन होताच यात्रेचे करण्यात आले जंगी स्वागत। नाशिकच्या कळवणमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रेदरम्यान धरण परिसरात पाण्याचा अचानक विसर्ग। 3 दुचाकी प्रवाहात वाहून गेल्या, मात्र सुदैवानं कोणती जीवितहानी नाही। भंडाऱ्यामध्ये थकीत मानधनासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन। पंचायत समितीसमोर आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा इशारा। इंदापूर येथील ऊस आंदोलनाच्या प्रकरणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 2012च्या ऊस आंदोलनातील गुन्ह्यांतून 21 आंदोलकांची निर्दोष मुक्तता। राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांना न्याय। इंदापूर कोर्टाचा महत्त्वाचा निकाल। वैतरणा डहाणू लोकल फेऱ्या वाढवण्यासंदर्भात पुन्हा काही निर्णय नाही। लाखो प्रवासी मुंबईत ये-जा करतात, मात्र लोकलच्या पुरेशा फेऱ्या नसल्यानं प्रवासी वर्गामध्ये नाराजी। लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्यावर दगडफेकीच्या निषेधार्थ पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं निषेधाचं निवेदन।
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.